नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. GS4 इथिक्स या सब्जेक्टचे काही टॉपिक्स आपण डिस्कस करत होतो आणि मागच्या इंटिग्रिटी या टॉपिकवर आपण डिस्कशन घेतलं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडतात त्याचं एक रिफ्लेक्शन आपल्या सिलेबसमध्ये असतं. तर त्या इंटिग्रिटीच्या टॉपिकला आपण तुकाराम मुंढेंच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं. तर आता आपण काय बघणार आहोत, नॉन पार्टिसनशिप म्हणजे काय, निष्पक्षपणा, राजकीय तटस्थता सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. आता याच्या मागचं कारण काय, हा टॉपिक आपण का डिस्कस करत आहोत, तर विश्वास नागरे पाटील हे खूपच डेकोरेटेड एक्झाम्पल आहे. म्हणजे IPS अधिकारी आहेत, खूप पॉप्युलर आहेत आणि नेमकंच त्यांनी एक विधान केलं. एका कार्यक्रमात ते होते आणि त्यांच्यावर काही आरोप झालेत. त्यांच्यावर असे आरोप झाले की त्यांनी जे सिव्हिल सर्व्हिसेसचे रूल्स आहेत, ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1968 जे आहे, त्याचा रूल नंबर 5 आपल्याला काय सांगतो, रूल नंबर 5 की तुम्ही कुठल्याच राजकीय चळवळीशी असोसिएट होऊ शकत नाही, तुम्ही कुठल्याच राजकीय विचारधारेला ओपनली सपोर्ट करू शकत नाही किंवा तुम्ही कुठली पॉलिटिकल पार्टी जॉईन करू शकत नाही. ते सिव्हिल सर्व्हिसेसच्या रूल्सच्या विरोधात आहे. तर याच्यामुळे नॉन पार्टिसनशिप, निष्पक्षपणा, हा जो एक पायाभूत मूल्य आहे किंवा फाउंडेशनल व्हॅल्यू आहे सिव्हिल सर्व्हिसेसची, हे आपल्या सिलेबसमध्ये, आपल्या टॉपिकमध्ये नॉन पार्टिसनशिपचा जो एक व्हॅल्यू आहे तो आपल्याला तसाही डिस्कस करायचाच होता. पण या निमित्ताने आपण त्याला डिस्कस करू. आता त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये नेमकं काय होतं काय आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण जेव्हा कधी अशा काही गोष्टी होतात तर त्याला आपल्याला आपल्या सिलेबसशी रिलेट करता आलं पाहिजे आणि तेच आपण इथे करतोय. तर नॉन पार्टिसनशिप म्हणजे काय, निष्पक्षपणा, किंवा त्याला आपण राजकीय तटस्थता सुद्धा म्हणू शकतो, न्यूट्रॅलिटी त्याला आपण म्हणू शकतो. तर त्याचा अर्थ काय की सत्तेमध्ये कोणी असो, कुठलीही पॉलिटिकल पार्टी सत्तेत असो, एका सनदी अधिकाऱ्याचं किंवा एका सिव्हिल सर्वंटचं काम काय आहे, सिव्हिल सर्वंटचं काम काय आहे की तुम्ही तितक्याच प्रोफेशनलिझमनी, तितक्याच समर्पणाने, तितक्याच निष्ठेने तुम्ही काम करायला पाहिजे, तुम्ही लॉफुली काम करायला पाहिजे, लीगली जे रिक्वायर्ड आहे तेच तुम्ही करायला पाहिजे. तुमची स्वतःची जी एक भूमिका आहे, तुमची एक पॉलिटिकल भूमिका जरी असेल, ती तिथे कामी येत नाही, तिचा तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर तिचा परिणाम व्हायला नको. कारण की सिव्हिल सर्वंट काय करत असतो, तो अंमलबजावणी करत असतो. राजकीय जे आपलं एक पॉलिसी फ्रेमवर्क आहे किंवा आपल्याला आपले जे पार्लमेंट आहे किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, लॉज बनवते. आपल्याला माहिती आहे एक्झिक्युटिव्ह आपल्याला एक पॉलिसी बनवून देतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशनचं काम कोणाचं असतं, तर सिव्हिल सर्वंटचं असतं. पण सिव्हिल सर्वंटची जर स्वतः त्यांची काही एक भूमिका असेल आणि ती जर का त्यांच्या कामामध्ये अडथळा आणत असेल किंवा त्यामुळे त्यांना निर्णय घेण्यामध्ये तितकं योग्य तसं मोटिवेशन त्यांना मिळत नसेल, तर कुठेतरी जो एक फाउंडेशनल रोल आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा, काय कल्याण करण्याचा लक्ष्य आहे, तो कुठेतरी मागे पडतो. आलं लक्षात? तर नॉन पार्टिसनशिप, राजकीय तटस्थता ही खूपच गरजेची आहे. त्याच्याशिवाय सिव्हिल सर्व्हिसेसचा रोल हा तितका इफेक्टिव्ह नसणार आहे. त्याचा अर्थ असा होईल फक्त मग की जे काही लोक अपॉइंट केलेले आहेत किंवा ते तुमच्यासारखे लोक परीक्षा देऊन तिथे पोहोचणार आहेत, पण ते फक्त एक राजकीय जे पॉलिसी मेकर्स आहेत त्यांच्यामध्ये राहून ते सुद्धा, म्हणजे त्यांचं स्वतःचं काही अस्तित्व त्यामध्ये उरणार नाही. तर हे जे एक्झाम्पल होतं, आणि इतर पण सिव्हिल सर्वंट्स बऱ्याच वेळेस याच्यामध्ये असतात, म्हणजे त्यांचा मीडियामध्ये त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. द चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत आपले, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे, त्यांच्यावर पण बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मधात. ठीक आहे, तर त्यांची पण न्यूट्रॅलिटी ही टेस्ट करण्यात आली, त्यांच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. तर एका सिव्हिल सर्वंटला नॉन पार्टिसनशिप दाखवणं फार गरजेचं असतं. त्याची स्वतःची जी राजकीय भूमिका आहे त्याच्याशी त्याचा डायरेक्टली संबंध येत नाही, म्हणजे त्याला त्याच्या कामामध्ये त्याचा काहीच रोल असायला नको, ते त्याचं मोटिवेशन नसायला पाहिजे. आणि सत्ता कुठलीही बदलत असली तरी त्याचा रोल त्याच्याकडे नसायला पाहिजे. त्याला दिलेलं जे काम आहे, त्याला जे कायद्याने सांगितलेलं काम आहे तेच त्याला करणं गरजेचं असतं. तुकाराम मुंढेंच्या एक्झाम्पलमध्ये, त्या इंटिग्रिटीमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने ते जे लॉफुली रिक्वायर्ड आहे किंवा जे कामाचं आहे किंवा ज्याच्यानी एक जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होणार आहे, तीच गोष्ट ते करत आहेत. ठीक आहे, तर नॉन पार्टिसनशिप समजणं आपल्याला हे गरजेचं होतं. आता नेमकं काय आहे नॉन पार्टिसनशिपचे काही जर फीचर्स आपण बघितले, तर तुम्हाला इक्विडिस्टन्स राहता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक पक्षापासून तितकंच अंतर तुमचं असलं पाहिजे, प्रत्येक विचारधारेपासून तितकंच अंतर तुमचं असलं पाहिजे. तुमच्यासाठी कामाचं काय फक्त तर संविधान,
किंवा संविधानाने दिलेले जे जे नियम आहेत किंवा जे जे लॉज आहेत ते तुमच्या कामाचे आहेत. तुम्हाला एक इक्विडिस्टंट राहणं गरजेचं आहे. दुसरं काय की मेरिट बेस्ड एक्झिक्युशन, जी अंमलबजावणी तुम्हाला करायची ती मेरिटवर असली पाहिजे. तुम्ही ही अंमलबजावणी तुमच्या मनाने करू शकत नाही किंवा तुमचे काही पूर्वग्रह जर असतील तर ती अंमलबजावणी त्या लेवलवर होणार नाही. आणि भारतासारख्या देशात, भारतासारख्या समाजात जिथे विविध प्रकारचे लोक आहेत, वेगवेगळे सोशल ग्रुप्स आहेत, तिथे तुमचे पूर्वग्रह, तुमचे जे बायसेस आहेत, हे प्रेज्युडिसेस आहेत, हे सगळे तुम्हाला साईडला ठेवता आले पाहिजे. तुम्हाला मेरिट बेस्ड एक्झिक्युशन करावं लागेल, इम्प्लिमेंटेशन करावं लागेल पॉलिसीजचं. आणि तेच आपल्याला अपेक्षित आहे. नॉन पार्टिसनशिप ही क्वालिटी तेच आपल्याला दर्शवते. ठीक आहे. आणि इन्स्टिट्यूशनल ट्रस्ट म्हणजे स्ट्रक्चरल एक आपली संस्थात्मक एक इंटिग्रिटी जी आहे ती मेंटेन करणं खूप गरजेची आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे तर विश्वास. लोकांचा स्टेटमध्ये विश्वास, लोकांचा त्या सिस्टममध्ये विश्वास हा खूपच इम्पॉर्टंट आहे. जर का हे पार्टिसन असतील म्हणजे प्रत्येक याच्यात जर का सिव्हिल सर्वंट, समजा आता कुठला जिल्हाधिकारी आहे आणि त्याचं स्वतःचं जर का काही राजकीय मत आहे आणि तो त्या पद्धतीनेच काम करतोय, तर तो नॅचरल आहे की बरेच त्यातले असे सामाजिक ग्रुप असतील किंवा वेगवेगळे असे लोक असतील. समजा फॉर एक्झाम्पल त्याचा एक पूर्वग्रह आहे की ट्रान्सजेंडर लोकांसाठी मला काम नाही करायचं किंवा ट्रान्सजेंडर लोकांबद्दल त्याच्या मनात काही तितकी आपुलकी नाही आहे, तर तो त्यांच्यासाठी असलेल्या ज्या पॉलिसीज आहेत तो इम्प्लिमेंट करणार नाही. तर कुठेतरी एक जो आपला सिस्टममध्ये असला जो विश्वास आहे, सिस्टममध्ये असणारा जो विश्वास आहे तो कुठेतरी कमी होताना दिसेल. तर इन्स्टिट्यूशनल ट्रस्ट बिल्ड करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी नॉन पार्टिसनशिप ही क्वालिटी, ही व्हॅल्यू, हे मूल्य आपल्या सिव्हिल सर्वंट्समध्ये असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू की गव्हर्नन्सची कंटिन्युटी म्हणजे कंटिन्युटी, सातत्य. कुठल्याही देशामध्ये किंवा कुठल्याही स्टेटमध्ये एक जी पॉलिसी मेकिंग जी असते ही सत्ता बदलली तर पॉलिसी सगळ्याच बदलतात असं नाही. काही गोष्टींवर आपली एक कंटिन्युटी मेंटेन असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. आता जर का कुठले सिव्हिल सर्वंट असतील आणि त्यांनी सत्तांतर झालं, दुसरे राजकीय राजवट बदलली म्हणजे नवीन पार्टी पॉवरमध्ये आली, तर तिथे काही संघर्ष नको व्हायला. त्यांनी जर का न्यूट्रॅलिटी पहिले मेंटेन केलेली असेल तर ते जे सांगतील ते पण तेच करतील. म्हणजे नवीन जे सत्तांतर झालं आणि नवीन राजकीय नेते आले आणि यांनी जर का आधीच्या विचारसरणीला जर खूप जास्त यांनी महत्त्व दिलेलं असेल तर मग तिथे एक संघर्ष निर्माण होईल. आणि जर न्यूट्रॅलिटी असेल तर मग काही तितका फरक पडणार नाही. म्हणजे गव्हर्नन्समध्ये एक सातत्य आपल्याला दिसून येईल. दॅट इज कंटिन्युटी इन गव्हर्नन्स. ठीक आहे. तर याच्यासाठी पण नॉन पार्टिसनशिप खूप महत्त्वाची आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह अँड फिअरलेस ॲडवाईस देणं म्हणजे एका सिव्हिल सर्वंटचं काम काय आहे की राजकीय नेत्याला एक ऑब्जेक्टिव्ह ॲडवाईस देणं, जी वस्तुस्थिती आहे तसंच त्यांच्या पुढे ठेवणं. कारण की निर्णय तर त्यांना घ्यायचे आहेत, पण एक ऑब्जेक्टिव्ह ॲडवाईस देणं, फिअरलेस ॲडवाईस देणं, विदाऊट फिअर ऑर फेवर, हे काम करणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यावरच पॉलिसीचं पुढचं जे भवितव्य आहे किंवा त्या राज्याचं पुढचं जे भवितव्य आहे ते डिपेंड करतं. तर ह्याच्यासाठी पण पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी किंवा राजकीय तटस्थता किंवा नॉन पार्टिसनशिप ही अत्यंत महत्त्वाची ठरते. ठीक आहे. आता याच्या पुढचे काही आव्हाने आहेत, काही चॅलेंजेस आहेत. आता आपण बघितलं ना की या विश्वास नांगरे पाटलांच्या मुद्द्यामुळे काही त्याच्यावर चर्चा झाली किंवा त्याच्यापूर्वी आपण बघितलं असेल जे आपले ज्ञानेश कुमार जे आहेत, आपले चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत, त्यांच्यावर पण बरेच क्रिटिसिझम त्यांचं झालं. मध्ये ते वर्मा म्हणून एक होते MP चे जे ऑफिसर आहेत, त्यांनी पण काही असे वक्तव्य केले ज्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तर बऱ्याचदा अशा गोष्टी होतात आणि या पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी काय चॅलेंजेस आहेत किंवा काय आव्हाने आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे हा टॉपिक आता आपण असं ॲज अ टॉपिकच आपण याला स्टडी करतोय. जरी कॉन्ट्रोवर्सी ती असली, आपल्याला त्या कॉन्ट्रोवर्सीशी घेणं देणं नाही. आपल्याला मार्क स्कोर करायची आहेत, आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. आपल्याला हे समजायला पाहिजे की नॉन पार्टिसनशिपचा अर्थ काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, त्याला एक पायाभूत मूल्य म्हणून का आपण बघितलेलं आहे, व्हाय इट इज अ फाउंडेशनल व्हॅल्यू इन सिव्हिल सर्व्हिस, त्याच्याशी रिलेटेड लॉज काय आहेत. तर ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस रूल 1968, त्याचा रूल नंबर 5, हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचे आव्हाने काय आहेत, म्हणजे पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यापुढचे आव्हाने काय आहेत. तर एक इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये कमिटेड ब्युरोक्रेसी म्हणून एक टर्म आहे. कमिटेड ब्युरोक्रेसी म्हणजे काय की
सत्ता जी आहे किंवा राजकीय राजवट जी आहे त्यांना काय वाटतं की जितकेही अधिकारी आहेत त्यांनी आमच्याच विचारधारेला त्यांनी मान्य करावं आणि तशाच पद्धतीने त्यांनी शासन करावं. तर त्याला कमिटेड ब्युरोक्रेसी असं म्हटलं जातं. इंदिरा गांधींच्या काळात ही टर्म या टर्मबद्दल चर्चा झाली होती की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जे सांगतोय तेच तुम्हाला करायचं आहे. तर इथे काय होतं तर त्यांचा इंडिपेंडन्स कुठेतरी हरवून जातो. त्यांची स्वतःची जी एक इंटिग्रिटी आहे, त्यांचा स्वतःचा जो एक समज आहे तो त्यांना काहीच कामी येत नाही. ठीक आहे, तर कमिटेड ब्युरोक्रेसीचा एक थ्रेट आपल्याला दिसतो. जर तुम्ही एका राजकीय विचारधारेला जर तुम्ही प्राधान्य देत असाल तर मग सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा ॲज अ अधिकारी तुमचा रोल हा फार लिमिटेड होऊन जातो. ठीक आहे, तर हे पहिलं आव्हान आहे. त्यानंतर आपण बघतो की ट्रान्सफर्सचा एक खूप मुद्दा आपल्याला दिसतो. आता तुकाराम मुंढेंचं आपण पूर्वीचं करिअर बघितलं, 25 त्यांचे ट्रान्सफर आतापर्यंत झालेले आहेत. आणि हे आपण अशोक खेमका वगैरे जे मोठे आतापर्यंतचे आपले सिव्हिल सर्वंट आहेत त्यांची पण चर्चा तशीच होते. 50 ट्रान्सफर, 40 ट्रान्सफर असे आपण न्यूजमध्ये ऐकतो. आता हा ट्रान्सफरचा जो खेळ आहे हा पण एक आव्हान आहे की कुठल्या अधिकाऱ्याला जर का इंडिपेंडेंटली काम करायचं आहे, स्वायत्ततेने काम करायचं आहे, तर त्याच्या मदत काय येतं की त्याची बदली केल्या जाते, त्याची ट्रान्सफर केल्या जाते अशा पदावर की जिथे तितकं महत्त्व त्या पदाला नसतं. तर खूप मोठा हा एक चॅलेंज आहे की बदली किंवा राजकीय बदल्या ज्याला म्हणता येतं की पनिशमेंट पोस्टिंग. तुम्ही बघता ना पिक्चरमध्ये वगैरे आजकाल दाखवतात ते पनिशमेंट पोस्टिंग आहे. ठीक आहे, सो ही पण एक खूप मोठा एक चॅलेंज आहे, खूप मोठं आव्हान आहे की या बदल्यांचा जो भाग आहे त्याच्यानी न्यूट्रॅलिटी मेंटेन कशी राहील मला सांगा. जर का तुम्हाला एकाच चांगल्या पोस्टिंगवर तुम्हाला राहायचं आहे तर तुम्हाला तुमच्या नेत्याला खुश ठेवावं लागेल. आणि नेत्याला खुश ठेवायचं म्हटल्यावर तुम्ही न्यूट्रॅलिटी मेंटेन कशी करणार. तर हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे की पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट्स. रिटायरमेंट नंतर, सेवानिवृत्तीनंतर बेनिफिट मिळेल या लालसेने पण बरेच लोक काय करतात, बरेच अधिकारी जे आहेत ते सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांच्या विचारधारेला मान्यता देतात किंवा त्यांच्या विचारधारेवर किंवा त्यांनी सांगितलेली कामं त्यांच्यासारखी करतात, त्यांना जसं वाटतं तसे करतात. आता हे बरेच आपण याच्यात एक्झाम्पल बघितलेले आहेत. राज्यसभेची सीट मिळते कोणाला, कुणाला कुठल्या तरी शासकीय पदावर नियुक्ती होते रिटायरमेंट नंतरच. तर या गोष्टींना पण आळा घालणं गरजेचं आहे. हे पण एक चॅलेंज आहे, खूप मोठं चॅलेंज आहे की पोस्ट रिटायरमेंटचे जे बेनिफिट्स आहेत याच्यापासून कसं त्यांना दूर ठेवता येईल, ज्याच्यानी पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी किंवा नॉन पार्टिसनशिप ही मेंटेन राहू शकेल. ठीक आहे, आता प्रत्येकाला वाटतं म्हणजे तिथे असणारे आता एक्झाम्पल्स आपल्याला आहेत नेमकेच. आपण रंजन गोगोई वगैरेचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की राज्यसभेची सीट त्यांनी घेतली, चीफ जस्टिस असताना ते मग रिटायर झाले आणि राज्यसभेत गेले. आणि असे इतर सुद्धा पूर्वीचे एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. असं नाही की ते आत्ताच होतंय, पूर्वी पण ह्या गोष्टी व्हायच्या. तर पोस्ट रिटायरमेंटचे जे बेनिफिट्स आहेत, सेवानिवृत्तीनंतरचे जे बेनिफिट आहेत याच्यापासून त्यांना कसं दूर ठेवायचं हे पण एक खूप मोठं आव्हान आहे. त्या बेनिफिट्सच्या लालसेने बरेच लोक त्या गोष्टीला बळी पडतात. त्यांना वाटतं आता काय शेवटचे दिवस उरलेले आहेत, काहीतरी यांच्यासाठी फेवरचं काम करून देतो. पण त्यांनी लोकशाहीचं नुकसान होतं, त्यांनी सिस्टमचं नुकसान होतं, त्यांनी जी एक लोकांमध्ये जो एक इन्स्टिट्यूशनल ट्रस्ट असतो, विश्वास असतो, तो विश्वास कमी व्हायला लागतो. आता इलेक्शन प्रोसेसमध्ये लोकांना बराच डाऊट येतोय आजकाल. म्हणजे चर्चा बरीच होत असते की EVMचा काही प्रॉब्लेम आहे का, किंवा ते SIR जे आत्ता झालं बिहारमध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, महाराष्ट्रात पण बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते की जी इलेक्शनचं जे आपलं सिस्टम आहे ते फ्री अँड फेअर आहे की नाही. ते याच्यावर पण लोकांचा एक ट्रस्ट जो आहे तो ट्रस्ट कमी होताना आपल्याला दिसला मध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, काही सिव्हिल सर्वंट जर आपली न्यूट्रॅलिटी मेंटेन करतील तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर येणार नाहीत. त्यांनी जर का ठामपणे आपल्या ठिकाणी आपला स्टँड घेतला, आपली इंटिग्रिटी त्यांनी दाखवली, तर अशा गोष्टी आपल्याला ऐकायला सुद्धा येणार नाहीत. आणि पूर्वी असं होतं, TN सेशन तुम्हाला माहिती आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर होते, किती त्यांचा स्ट्रॉंग होल्ड होता, इलेक्शनच्या मशिनरीवर त्यांचा खूपच स्ट्रॉंग होल्ड होता आणि ही वॉज फिअरलेस. ही त्यांचं एक वाक्य आहे ना, आय ईट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट. इतके त्यांच्याबद्दल एक भीती होती, पॉलिटिशियन्सच्या मनात भीती होती. आणि त्या लेवलवर ती इंटिग्रिटी त्यांची मेंटेन्ड होती आणि ते फिअरलेस पण होते, ऑनेस्ट होते, अपराईट होते. ठीक आहे, तर हे आव्हाने काही आहेत, हे चॅलेंजेस आहेत न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्याच्या मध्ये. आणि ते चॅलेंजेस आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण की आपण एक फाउंडेशनल व्हॅल्यू जी आहे ही स्टडी करतोय. तर त्याच्यात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कशा प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे, की व्हॅल्यू काय आहे, त्यामध्ये
त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, लीगल त्याच्या मागचं काय एक कोनोटेशन आहे, आणि त्यानंतर आपण बघितलं की आता चॅलेंजेस त्याच्या निमित्ताने काय काय चॅलेंजेस आहे, की मेंटेन का नाही राहत, पार्टिसनशिप का दिसते, नॉन पार्टिसनशिप अपहेल्ड का होत नाही, का वेगवेगळे सिव्हिल सर्वंट कुठे ना कुठे बळी पडतात. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे की आपण काय सजेस्ट करायला पाहिजे. आता तुम्ही काय, तुम्ही सध्या अधिकारी नाही आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही ॲस्पिरंट आहात. तर ॲस्पिरंटचं काम काय आहे की पेपरमध्ये हे दाखवून देणे की कशा पद्धतीने हा जो पक्षपातीपणा आपल्याला दिसून येतो हा कमी कसा होऊ शकतो, किंवा कमीत कमी पक्षपात आपल्याला दिसला पाहिजे, राजकीय तटस्थता आपल्याला मेंटेन कशी करता येईल, याच्यासाठी आपल्याला काही वे फॉरवर्ड आपल्याला देता आला पाहिजे की कशा पद्धतीने आपण हे पुढे नेऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स, काही केस स्टडी असेल किंवा एखादी सुप्रीम कोर्टची केस असेल, तर या निमित्ताने एक या टॉपिकशी रिलेटेड एक सुप्रीम कोर्टची केस आहे, TSR सुब्रमण्यम केस. ठीक आहे. TSR सुब्रमण्यम केस आहे, TSR सुब्रमण्यम वर्सेस स्टेट ऑफ इंडिया. या केसमध्ये काय सांगितलेलं आहे, TSR सुब्रमण्यम केसमध्ये म्हटलेलं आहे की टेन्युअर सिक्युरिटी द्यायला पाहिजे. जे सिनियर ब्युरोक्रॅट्स आहेत यांना एकदा जर का त्यांची नियुक्ती झाली कुठल्या चांगल्या मोठ्या पोस्टवर, तर ते 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी त्यांनी राहायलाच पाहिजे, हे आपल्याला लॉमध्ये आणता आलं पाहिजे. त्याच्याने त्यांना कशाची भीती नसणार, बदली जी राजकीय बदल्या होतात, राजकीय हेतूने केलेल्या ज्या बदल्या होतात त्या मग होणार नाही. म्हणजे त्यांना एकदा 2-3 वर्षाचा कार्यकाळ जो आहे त्या पोस्टवर त्यांना मिळायला पाहिजे. हे TSR सुब्रमण्यम केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. हे तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये लिहिता आलं पाहिजे की पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी किंवा नॉन पार्टिसनशिप यावर जर का प्रश्न आला तर TSR सुब्रमण्यम केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट मांडलेली आहे आणि त्याच्यानी हा फायदा होऊ शकतो. म्हणजे ते काय की तुम्ही एक सिक्युरिटी ऑफ टेन्युअर तुम्ही द्यायला पाहिजे. ठीक आहे. जसं काही बाकी जे ऑफिसेस आहेत तिथे असतं ना 5 वर्षाचं सिक्युरिटी टेन्युअर, 4 वर्षाचं वगैरे, तर तसं यांना सुद्धा द्यायला पाहिजे, ब्युरोक्रॅटला सुद्धा द्यायला पाहिजे, असं TSR सुब्रमण्यम केसमध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं येतो की एक सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डची स्थापना करायला पाहिजे. हे पण एक सजेशन आहे. सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड, CSB. तर हे सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड काय करेल, हे डिसाईड करेल की कोणाच्या बदल्या कुठे झाल्या पाहिजे. तिथे राजकीय हस्तक्षेप होणार नाही. मग म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डमध्ये काही अधिकारी राहतील आणि ते डिसाईड करतील की कोण कुठे जाईल किंवा कोणाला कुठे बदली व्हायला पाहिजे. आपण बघतो ना बदल्यांमध्ये किती जास्त करप्शन वगैरे तुम्हाला ऐकू येतं. म्हणजे तुम्ही वर्तमानपत्रात बरेच चर्चा जरी नसली तर पण बाहेरून आपण ऐकतो. मध्ये तो मंत्रालयातला एक व्हिडिओ झाला होता ना व्हायरल आत्ता, की किती % द्यावे लागतात वगैरे, आणि याबद्दल बऱ्याच सगळ्यांना आयडिया आहे. बदल्यांमध्ये पण बराच भ्रष्टाचार होतो. तर एक सिव्हिल सर्व्हिसेस इंडिपेंडंट बोर्ड जर बनलं तर एक न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यामध्ये तिथे त्यांना एक थोडंसं त्यांना सोपं जाईल, पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करणं सोपं जाईल, कारण की त्यांना भीती नसणार की माझी बदली कुठल्या तरी रँडम पोस्टिंगवर जाईल. ठीक आहे. अजून एक काय असू शकतं, एक आहे कूलिंग ऑफ पिरियड म्हणून आहे. कूलिंग ऑफ पिरियड. आता आपण काय बघितलं की पोस्ट रिटायरमेंट नंतरच्या ज्या बेनिफिट्स मिळतात त्याच्यासाठी बरेच लोक काय करतात की सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांच्या विचारधारेला किंवा त्यांनी जे सांगितलं, पॉलिटिकल मास्टर्सनी जे सांगितलं ते त्याला मान्यता देतात. पण कूलिंग ऑफ पिरियड जो आहे तो काय म्हणतो की कुठलाही अधिकारी रिटायर झाल्यानंतर काही वर्षापर्यंत तो कुठली पॉलिटिकल पार्टी जॉईन करू शकत नाही, कुठल्या शासकीय पदावर पण त्याला नियुक्ती त्याची करणं योग्य नाही. हा कूलिंग ऑफ पिरियड जर डिसाईड केला की कुठला जर एखादा सिव्हिल सर्वंट आहे तो रिटायर होतोय 58व्या वर्षी, तर पुढचे 5 वर्ष तरी त्याला कुठल्याच पदावर तुम्ही त्याची नियुक्ती करू शकत नाही किंवा तो कुठलीच पॉलिटिकल पार्टी सुद्धा जॉईन करू शकत नाही. तर त्याला कूलिंग ऑफ पिरियड असं म्हणतात. तर कूलिंग ऑफ पिरियड जर आपण समाविष्ट केला किंवा कूलिंग ऑफ पिरियड जर का आपण लागू केला की एवढ्या वेळेपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही, तर त्याच्यामध्ये पण एक जो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतो की चला यांची मदत करून देतो जे सत्तेत आहेत आणि आपला फायदा करून जातो रिटायरमेंटच्या वेळेला, ते सुद्धा मग कुठेतरी त्याच्यावर पण आळा बसेल. तर हे वे फॉरवर्ड होते. त्याच्यापूर्वी आपण चॅलेंजेस बघितले आणि पूर्वी आपण काय बघितलं की वैशिष्ट्य काय आहेत, की इन्स्टिट्यूशनल ट्रस्ट मेंटेन करते, कंटिन्युटी ऑफ गव्हर्नन्ससाठी फार गरजेचं आहे है ना, मेरिट बेस्ड अंमलबजावणी करता आली पाहिजे है ना, फिअरलेस डिसिजन घेणे किंवा फिअरलेस ॲडवाईस देणे हे त्यांना करता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे कॉन्सेप्ट्स आणि याचं एक डायसेक्शन आपण केलेलं आहे की नॉन पार्टिसनशिप असेल किंवा निष्पक्षपणा असेल
राजकीय तटस्थता ज्याला आपण म्हणतो, ही कशी आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मेंटेन करता येईल. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने पुढे सुद्धा आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवर डिस्कशन करत राहू. याच्यापूर्वीचा व्हिडिओ आपण इंटिग्रिटीच्या माध्यमातून बघितला होता. इंटिग्रिटी जी एक फाउंडेशनल व्हॅल्यू आहे सिव्हिल सर्व्हिसची, त्याच्या संदर्भात आपण बघितला होता. आता आपण नॉन पार्टिसनशिप बघितलं आणि पुढे सुद्धा जेव्हा कधी काही असा करंटमध्ये मुद्दा असेल तर तो आपण त्याच्यात बघूया. ठीक आहे, आणि GS 1, 2, 3, 4 साठी आपले कोर्सेस लवकरच सुरू होत आहेत. 10 तारखेपासून आपले कोर्सेस सुरू होत आहेत. त्याच्यात आपण अशाच पद्धतीने एक एक टॉपिक डिस्कस करणार आहोत, त्याच्या नोट्स बनवणार आहोत. आपल्या नोट्स पण तिथे अपलोड होत राहतील. आणि पुढच्या वर्षीची जी लेखी परीक्षा आहे, आता ऑप्शनल गेल्यानंतर सगळ्यांना एक समान संधी तयार झालेली आहे की तुम्ही 6 महिन्यात पुढच्या चांगल्या पद्धतीने तुम्ही मेन्स तयारी करू शकता. याच्या आधी जरी तुम्ही लेखी केलेलं नसेल, पण तुमच्याकडे एक चांगली इक्वल संधी या ठिकाणी आलेली आहे. ठीक आहे, तर पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया.